जय भीम मित्रांनो, आज आपण अशा एका महान स्त्रीबद्दल बोलणार आहोत, जिचा नाव फार कमी लोक घेतात, पण जिने बाबासाहेब आंबेडकर घडवले. होय, आजचा आपला विषय आहे माता रमाई आंबेडकर. त्यांच्या संघर्षमय आयुष्याची गोष्ट आजच्या भाषेत थेट मनाला भिडेल अशी समजून घेऊया. रमाईंचा जन्म एका खूप साध्या कुटुंबात झाला. लहानपणापासूनच आयुष्याने त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आईवडील लवकर गेले म्हणून लहान वयातच त्यांना जबाबदारी समजली. त्या काळात मुलींना शिकायला संधी नव्हती, समाजात भेदभाव होता, गरिबी होती. या सगळ्यातून रमाई ताठ मानेने उभ्या राहिल्या. रमाईंचं लग्न बाबासाहेब आंबेडकरांशी झालं तेव्हा बाबासाहेब अजून शिकत होते. घरात पैसा नव्हता, लोकांचा तिरस्कार होता, तरीही रमाई कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेब शिक्षणासाठी बाहेर गेले तेव्हा रमाई घर सांभाळत होत्या. कधी पाणी आणायचं काम, कधी लोकांची उपेक्षा, तरी बाबासाहेबांचा आत्मविश्वास कमी होऊ नये याची त्या पूर्ण काळजी घेत होत्या. रमाई म्हणजे मोठ्याने बोलणारी नायिका नव्हती, पण पाठीत उभी राहणारी ताकद होती. घरात काहीच नसतानाही बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपले दागिने विकले, कधीकधी स्वतः उपाशी राहिल्या. लोकांनी अपमान केला, हिणवलं, पण रमाई डगमगल्या नाहीत. त्यांना माहीत होतं, आजचा संघर्ष उद्याच्या बदलासाठी आहे. रमाईंच्या आयुष्यात सगळ्यात मोठा आघात म्हणजे त्यांच्या मुलांचं अकाली जाणं. आई म्हणून हे दुःख फार मोठं होतं, पण तरीही रमाई स्वतःला सावरत राहिल्या. बाबासाहेब मानसिकदृष्ट्या खचू नयेत म्हणून त्या स्वतःचं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. बाबासाहेब समाजासाठी लढत होते आणि रमाई घरात बसून त्या लढ्याची तयारी करत होत्या. कार्यकर्त्यांसाठी जेवण, घरात येणाऱ्या लोकांची व्यवस्था, अडचणीतही हसतमुख राहणं, हे सगळं रमाईंचं योगदान होतं. त्या कधी स्टेजवर दिसल्या नाहीत, पण इतिहासाच्या पडद्यामागे त्यांची भूमिका खूप मोठी आहे. रमाई नसत्या तर बाबासाहेबांचा संघर्षाचा प्रवास इतका मजबूत झाला नसता असं अनेक अभ्यासक सांगतात. आजच्या तरुणांसाठी रमाईंचा संदेश आहे, स्वप्न मोठी ठेवा, आपल्या माणसाला साथ द्या, परिस्थितीवर तक्रार न करता परिस्थिती बदला. मित्रांनो, माता रमाई आंबेडकर या फक्त बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, त्या एका क्रांतीमागची शांत ताकद होत्या. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना मनापासून वंदन करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम.